बाजी पासलकर हे मोस मावळ खोऱ्यातचे वतनदार. त्यांच्या वतनदारीत 84 खेडी होती. निगडे मोसे गावापासून ते सांगरुण डावजेपासून धामण ओवळपर्यंतची वतनदारी होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही तंटे सोडवण्यात उत्तम होते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरुवात केली होती. जिजाऊ आऊसाहेब व शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक किल्ला काबीज करावयास सुरुवात केली. तोरणा किल्ला, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. पण फतेहखानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिला पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. फतेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीत अचानक हल्ला करून खानाच्या सेनेची कत्तल केली व पुरंदराचा पायथा गाठला व ते खानाचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला. गडाजवळ प्रत्येक खानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. पण बाजी पासलकराची खासाखाशी गाठ पडली. एकासेकाने 25 जखमा करून ठार पाडले. मग उभयंताकडील दळ आपले जाग्यास गेले. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यात मावळ्यात सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला, पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. जिवा महालाच्या या शौर्याने इतिहासात हा वाक्प्रचार अजरामर ठरलेला आहे. प्रतापगडाच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. त्यावेळी सय्यद बंडा या अफजलखानाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शूर सरदार जिवा महाला यांनी मध्ये पडून तो वार परतवून सय्यद बंडाचा हातच छाटला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. येसाजी वेलवंड कोऱ्याचे प्रतिष्ठित देशमुख होते. शिवाजीराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत ते राजांसोबत होते. छत्रपतीचे आदेशानुसार कुतुबशाह यांच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते. येसाजी कंक हे शिवाजीराजे तसेच शंभूराजांचे जवळचे सहकारी होते. त्यांनी अनेक विजय मोहिमेचे नेतृत्व केले होते. फोंडा किल्ल्याचा किल्लेदार येसाजी कंक होते. पण औरंगजेबाने, कुडाळच्या सावंताने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्ल्यावर आक्रमण करावयास लावले. जोरदार आक्रमण करून फोंडा किल्ल्यास भगदाड पाडले. पोर्तुगीजांनी किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर येसाजी, त्याचा पुत्र कृष्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली. पण पोर्तुगीजांची संख्या 800 मावळ्यांपेक्षा जास्त होती, म्हणून मराठ्यांचा टिकाव लागला नाही. त्याचवेळी शंभूराजे येसाजीच्या मदतीस 1000 घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले. त्यामुळे मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही. त्यांचा पराभव झाला. या युद्धात येसाजी जायबंदी झाले. या युद्धात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजांनी येसाजीस 1000 हून नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला. शिवछत्रपती महाराजांनी जीवनभर एकच वसा पेलला, तो म्हणजे माणूस जोडण्याचा. मराठ्यांनी इतिहास घडविला. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले, ते नेमके निष्ठेच्या बळावर. राजांनी विश्वास दिला, आपलं राज्य उभं करायचं, तमाम मराठ्यांचं राज्य निर्माण करायचं, रयतेचं राज्य, गरिबांचं राज्य तयार करायचं आहे. महाराज, उभं स्वराज्य तुम्ही पदरात टाकलं, आम्हाला आणखी काय हवंय? हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराजांकडे होता. रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राजांनी त्यांच्यावर सोपवली. हिरोजीने किल्ला निम्म्यावर बांधत आणला आणि पैसा संपला. हिरोजींना समजेना काय करावे. महाराजांनी तर जबाबदारी टाकली आहे, किल्ला तर पूर्ण केला पाहिजे, पण पैसा शिल्लक नाही. म्हणून हिरोजींनी आपला राहता वाडा, जमीन विकून रायगड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. ते आपल्या बायकोसह रायगडावर एका झोपडीत राहू लागले.
महाराजांना आल्यावर कळले हिरोजीने काय केले. राज्याभिषेकाच्या वेळी महाराज म्हणाले, हिरोजी, राजधानीचा गड तुम्ही बांधला, बोला तुम्हाला काय हवं. हिरोजी म्हणाले, महाराज, एक विनंती आहे. रायगडावर आम्ही जगदीश्वराचे मंदिर उभारत आहे. त्या जगदीश्वराचं एका पायरीवर आमचं नाव कोरायची अनुमती आम्हाला द्या. आताही तो रायगड पाहायला भेटतो, असे फक्त शिवकाळात होऊ शकते. आणि आजही जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेल्या शिलालेखात हिरोजी इंदलकर याचे नाव आपल्याला कोरलेले दिसते. शहाजी महाराजांनी शपथ देऊन कान्होजीस साहेबांच्या सेवेसी पाठवले. तो इमान खरा आहे. खासा व 5 जण लेक व आपला जमाव देखील साहेबांपुढे खस्त होऊ. कान्हाजी जेधे आणि त्यांचा पुत्र बाजी तथा सर्जेराव जेधे घराण्यातील 2 कर्तबगार पुरुष होते. पुण्यापासून दक्षिणेस सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोरजवळच्या कारी या गावचे देशमुख. ही देशमुखी त्यांना आदिलशहाने दिली होती. शिवाजीराजांच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या आदिलशहाने फतेखान या सरदारामार्फत सन 1648 साली शहाजीराजांना अटक केली होती. तेव्हा कान्होजी व दादाजी लोहकरे शहाजीराजांसोबत होते. पुढे सर्वांची सुटका झाल्यावर शहाजीराजे आदिलशहा हुकमानुसार बंगळूर या आपल्या नव्या जहागिरीची ठिकाणी निघाले असता त्याने कान्होजींना शिवाजीराजांकडे पाठविले. यात सुमारास सन 1649 साली अफजलखानाने जावळीवर स्वारी करावयाचे ठरविले व आदिलशहाच्या वतनदारांना फर्मान धाडिले व आपणासोबत येण्यास सांगितले. खानाच्या फर्मानास घाबरून केदारजी व खंडोजी खोपडे खानास मिळाले. पण कान्होजी जेधे आपले 5 पुत्रासह सहकारी घेऊन राजापाशी आले आणि बोलिले, यापुढे खस्त होऊ. आमचे वतन कोण खावे? आम्ही इमानास अंतर करणार नाही. यानंतर राजांचा निरोप घेऊन कान्होजी कारी या गावी आले व मावळातील समस्त देशमुखांना बोलावून शिवरायांची मदत करावयास सांगितले. कान्होजी समस्त देशमुखांना म्हटले, अफजलखान बेईमान आहे. कार्य झाल्यावरी नसते निमित्त ठेवून नाश करील. हे महाराष्ट्र राज्य आहे. अवघेयांनी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री स्वामी सान्निध्य राहून एकनिष्ठेने सेवा करावी. यावर सर्व देशमुखांनी राजांकडे जाऊन आपले इमान व्यक्त केले. अडचणीच्या वेळी मावळातील सर्व देशमुखांना एकत्र करण्याचे काम कान्होजींनी करून राजांस मोठी मदत केली. प्रतापगडाच्या लढाईत खानाचा पडाव झाल्यावर कान्होजी आपल्या सहकाऱ्यांसोबत खानाच्या सेनेवर तुटून पडला व हत्ती, घोडा, नौपती, नगारे, बिशादी खजाना मिळविला. शिवाजीराजांनी सन 1655 ते 56 साली जावळीच्या मोर्यात शासन केले. त्यावेळी कान्होजी, बांदल, सिलीमकर व इतर देशमुखांनी त्यांना सहकार्य केले. शहाजी महाराजांनी कान्होजीस केलेली आज्ञा कान्होजीने खस्त होईपर्यंत पाळली. पुढे छत्रपती राजारामच्या कालखंडात सर्जेरावने आपल्या पित्याप्रमाणे कामगिरी करत औरंगजेबाविरुद्ध मावळातील देशमुखांना एकत्र केले. स्वराज्यासाठी जेधे घराण्याने मोठे योगदान केले आहे.